आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत धक्कादायक अशी बातमी येते। उस्मानाबादमधून 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आलाय। 23 वर्षाच्या नराधमानं तिच्यावर अत्याचार केलेत। मुलीची तब्येत बिघडल्याची माहिती कळते आणि उस्मानाबादमधल्या रुग्णालयात तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती कळते। परंडा तालुक्यातल्या टाकळी गावातली ही घटना सध्या समोर येते। या आरोपीला आता पोलिसांनी अटक केल्याची माहिती कळते आहे। आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले। बलात्कार केलेल्या या 23 वर्षीय नराधमाला अखेर अटक करण्यात आली अशी माहिती सध्या कळते आहे। या मुलीची प्रकृती सध्या बिघडली अशी माहिती सध्या कळते आणि तिच्या रुग्णालयात उपचारही केले जात आहेत। आताच्या क्षणाची अत्यंत दुर्दैवी घटना समोर येते आणि ती आहे उस्मानाबादमधली। या मुलीवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती कळते आहे। ही व्यक्ती ओळखीची होती का किंवा अधिक माहिती याबद्दलची आम्ही आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेणारच आहोत। पण आताची एक महत्त्वाची बातमी उस्मानाबादमधून आलेली। आपल्याला माहिती आहे, गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या महिला अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि याच संदर्भातली उस्मानाबादमधली आणखीन एक बातमी आपण बघतो आहोत। अधिक माहिती घेणार आहोत बालाजी निरफळ, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। बालाजी, दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होते, या घटनेविषयी काय अधिक तपशील? रेणुका, अत्यंत मनाला चीड आणणारी ही घटना आहे। पीडित मुलगी जी आहे ती तिचं वय फक्त 10 वर्ष आहे आणि ती काल दुपारी 3च्या सुमारास जी आहे ती दळण आणण्यासाठी बाहेर पडली होती घराच्या आणि याचा फायदा घेऊन या मुलानं जे आहे ते तिला कापसाचं शेत होतं त्या कापसाच्या शेतात नेलं, तिचं तोंड दाबून तिच्यावरती अत्याचार केले। आणि हे मुलगी जेव्हा घरी गेली तेव्हा मुलीने ही सगळी घटना घरी सांगितली। त्यानंतर घरचे जे आहेत ते परंडा पोलीस स्टेशनला गेले आणि रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत हा गुन्हा दाखल झाला नव्हता। रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून ह्या 23 वर्षीय नराधम जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला, अटक केलेली आहे। मात्र पीडित मुलीची जी तब्येत आहे ती खूप खालावलेली असल्याने तिला जे आहे ते उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेलं आहे। अत्यंत गरीब कुटुंबातील ही मुलगी असं जी प्राथमिक माहिती मिळते कळते की ती गरीब कुटुंबातील मुलगी आहे। मात्र या नराधम आरोपीनं जो अत्याचार केला तो मनाला चीड येणारीच घटना आहे। पोलिसांनी त्याला अटक जरी केली असली तर पुढील तपास आणखीन पोलीस करतायत की याच्यामध्ये कोणी आणखीन साथीदार आहे का, याला कोणी साथ दिली आहे का, ह्याचा सुद्धा तपास पोलीस करत आहेत। मात्र एकूणच या घटनेनं जे आहे ते परंडा शहर असेल किंवा तालुका परिसरात एक मोठं चीड आणि राग येण्याचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे। अगदी खरं आहे बालाजी, अत्यंत चीड आणणारी अशीच ही घटना आहे। बालाजी, पण या मुलीच्या तब्येतीविषयी थोडी काळजी वाटते, कारण अल्पवयीन मुली आणि त्याच्यात इतके अत्याचार भयंकर तिनं सहन केलेले आहेत। तिच्या तब्येतीविषयी काही कळू शकलंय उस्मानाबादमधून किंवा त्याच्या बाहेर तिला उपचारासाठी नेण्याची काही गरज व्यक्त होताना दिसतेय? आता जे आपण डॉक्टरांशी पहिल्या वेळेस आता संपर्क केला त्या संपर्क साधला असता डॉक्टरांनी असं सांगितलं की तिला रक्तस्राव जो आहे तो रक्तस्राव झाला होता आणि त्या रक्तस्रावामुळेच तिला जे आहे ते परंड्याच्या इथनं रुग्णालयातून उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात आलेले। सध्या मुलीची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसी तिचा आता जबाब शासकीय रुग्णालयात जाऊन पोलीस सुद्धा परंडा पोलीस सुद्धा तिचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू करतायत। मात्र पोलिसांच्या दृष्टीने पुढे आणखी जर ह्याच्यात कोणी साथीदार असेल तर त्यालाही अटक करावा असं या इथल्या कुटुंबियाचं म्हणणं आहे। आणि ही जी घटना घडली आहे ती आमच्या मुलीसोबत घडली, इतर मुलीसोबत घटना घडू नये असं सुद्धा पीडिताचे कुटुंबीय जे आहे ती भावना व्यक्त करताना दिसत आहेत। मात्र ही मुलगी अल्पवयीन आहे, त्यामुळे आता या मुलीच्या तब्येतीकडे डॉक्टर जर लक्ष देतच आहेत, मात्र पोलिसांनी पुढील दृष्टीने तपास करून दुसरा जर कोणी आरोपी असेल त्यालाही सुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे। रेणुका, अगदी खरं आहे बालाजी, अत्यंत भयंकर असा हा सगळा प्रकार आहे आणि काही बहुतेक वेळ आपल्याला माहिती आहे की पाळत ठेवली जाते किंवा घरातले किंवा जे ओळखीचे असतात किंवा नातेवाईक यांच्याकडून असे अत्याचार केले जातात। या नराधमाविषयी अशी काही माहिती कळू शकली किंवा या सगळ्या गुन्ह्यामध्ये आणखीन कोणाचा सहभाग होता का, त्याला आणखीन कोणी मदत केली होती का, यासाठी पोलीस आता कशा रीतीने प्रयत्न करताना दिसतात? एकूण बघितलं रेणुका, तुळजापूरमध्ये या अगोदर अशीच घटना घडली होती, उमरग्यामध्ये अशीच घटना घडली होती। त्या घटनांना ताज्या असताना आता हे परंड्यामध्ये जी घटना घडली ती सुद्धा मनाला चीड आणणारीच आहे। हा नराधम आरोपी जो आहे तो 23 वर्षाचा आहे आणि गावातीलच आरोपी त्यांचा आहे। हा गेली अनेक दिवस मुलीवर पाळत ठेवून होता आणि याला काल पाळत ठेवूनच मुलगी ज्यावेळेस दळण आणण्यासाठी बाहेर गेली त्या दळण आणतानाच तिनं जे कापसाचं शेत आहे त्या कापसाच्या शेतात नेलं, तिचं तोंड दाबून तिच्यावरती अत्याचार केले। मुलीनं मोठ प्रतिकार केला, मात्र नराधम आरोपीनं जे आहे ते तिला मारहाण केली सुद्धा असं प्राथमिक माहिती आहे। आणि आता पोलिसांनी ह्या आरोपीला अटक जरी केलं असलं तर पोलिसांच्या दृष्टीनं पुढचं याला याच्यात साथीला कोणी होतं का हे सुद्धा पोलीस त्या दृष्टीने तपास करतात। पोलिसांनी जे आपलं बोलणं जी माहिती घेतली पोलिसांकडनं की पोलीस म्हणतात की आमचं सगळीकडच्या दृष्टीनं जे
धागेदोरे जो आहे तो आधी मुख्य आम्ही हातात घेतो आणि पुढचा जो तपास आहे तो त्या दृष्टीने असेल की याला कोणी साथ दिली आहे आणि जर साथ दिली असेल तर त्याही आरोपीला तात्काळ अटक करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. धन्यवाद बालाजी. असं काही सविस्तर माहितीबद्दल. उस्मानाबादमधली अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना म्हणायला हवी. अल्पवयीन मुलीवर 10 वर्षाच्या अत्याचार करण्यात आले आणि तिच्यावर आता उपचार सुरू आहेत अशी माहिती कळतेय. तिला लवकरात लवकर बरं वाटावं, पण तिच्यावरचे जे मानसिक आघात आहेत ते कसे भरून निघणार हा प्रश्न मात्र अत्यंत महत्त्वाचा आहे आणि राज्यातल्या या समस्या वाढताना दिसत आहेत. या नराधमाला अटक करण्यात आली आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत शाळांसंदर्भातली. राज्यातल्या शाळा सुरू करायला शिक्षण विभागानं परवानगी दिली आहे आणि येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातल्या शाळा सुरू देखील होतील. ग्रामीण भागामध्ये 5वी ते 12वीचे वर्ग आणि शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच शाळांमध्ये कुठल्याही खेळांना परवानगी नसेल, पण मुलांना शाळांमध्ये पाठवण्यावरून अजूनही पालकांमध्ये मात्र दुमत पाहायला मिळतंय. काही प्रश्न त्यांना देखील आहेत. कोरोनाचं संकट अजूनही पूर्णपणे संपलेलं नाही, त्यामुळे मुलांना शाळेत पाठवावं की नाही असा प्रश्न सध्या त्यांच्यासमोर दिसतो आहे आणि त्यामुळे अनेक पालकांनी याला विरोध केलाय अशी देखील माहिती सध्या कळते आहे. आत्ताची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय शाळांसंदर्भातली. 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत, पण यासाठी म्हणजे पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी असणं महत्त्वाचं आहे. पण एकीकडे प्रत्येक पालकाच्या मनात हाच प्रश्न आहे की कोरोनाची दुसरी लाट जरी स्थिरावत असली तरी कोरोनाचं संकट अजूनही पूर्णपणे गेलेलं नाही आणि अशा वेळेला मग मुलांना शाळेत पाठवावं की नाही असा प्रश्न साहजिकच पालकांसमोर आहे आणि त्यामुळे काही पालकांनी अजूनही विरोध दर्शवलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे 4 ऑक्टोबर म्हणजे त्या 3 दिवसात हा एक महत्त्वाचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. त्याचबरोबर शाळा जरी सुरू होणार असल्या तरी तिथे देखील ग्रामीण भागातली जे नियम आहेत ते वेगळे आहेत आणि शहरामध्ये देखील नियम वेगळे असणार आहेत. पण सगळ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सगळ्या शाळांचं आता निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे. सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी शाळांमध्ये करावी लागणार आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन शाळांमध्ये अत्यावश्यक आहे. एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसता येईल असं देखील काल महापौरांनी स्पष्ट केलेलं आहे. शहरामध्ये 8वी ते 12वी हे वर्ग सध्या सुरू होणार आहेत आणि ग्रामीण भागात 5वी ते 10वी असे वर्ग सध्या सुरू होणार आहेत अशी माहिती सध्या कळते आहे. त्याच्यामुळे संभ्रमात टाकणारा प्रश्न सध्या पालकांसमोर आहे की नेमकं मुलांना पाठवायचं की नाही याबद्दलचा. त्यामुळे ग्रामीण भागात 5वी ते 12वी आणि शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. सरकारी आणि खाजगी शाळा येत्या 3 दिवसात सुरू होत आहेत, म्हणजे सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत. पण या सगळ्यांसाठी अत्यंत कठीण जिकिरीचा हा सगळा मध्यंतरीचा काळ होता आणि त्यामुळे याच्यातून बाहेर पडताना मुलांना शाळेत पाठवावं की नाही याबद्दलचा संभ्रम अजूनही पालकांमध्ये आहे. महत्त्वाचे काही मुद्दे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांचं शाळांना पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्या शाळा ज्या इतके दिवस वापरल्या गेलेल्या नाहीत, ह्या सगळ्या परिसराचं सॅनिटायझेशन अर्थात निर्जंतुकीकरण करणं देखील नितांत गरजेचं आहे. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. जयश्रीताई देशपांडे आता आपल्या सोबत आहेत. जयश्रीताई, याआधी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण बोलत आलेलो आहोत, पण तुम्हाला काय वाटतं, शाळा तर सुरू होत आहेत, पालकांच्या मनात अजूनही द्विधा मनस्थिती आहेच असंच म्हणावं लागेल. तुम्हाला याबद्दलचे काय अनुभव, पालक तुमच्याकडे याबद्दल काय मत व्यक्त करतात? निश्चितच, जरी सरकारने खूप मोठा निर्णय घेतला असेल शाळा सुरू होण्याचा, एका बाजूला जरी तो निर्णय आपल्याला पॉझिटिव्ह दिसत असेल, परंतु तो खूप धोकादायक आहे. कारण आपण नुकतंच बघितलं असेल तर मुंबई असेल, कर्नाटक असेल, काश्मीर असेल, त्या ठिकाणी जिथे जिथे शाळा सुरू केल्या होत्या तिथे बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये मुलांची संख्या ही पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या खूप वाढलेली आहे. आता याच्यामध्ये जेव्हा मुलं पॉझिटिव्ह येतील याला जबाबदार नेमकं कोण राहणार आहे? कारण अजूनही मुलांचं वॅक्सिन नाही. एकीकडे कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या मुलांचं वॅक्सिन अवेलेबल असून आपण कॉलेजेस लवकर सुरू करण्याचा विचार करत नाहीये. मग मुलांना वॅक्सिन नसताना मुलांच्या शाळा सुरू करण्याचा सरकारला एवढी घाई का झाली आहे माहित नाही. कारण जसं आपण मध्यंतरी चर्चा केली होती की शाळा आता सुरू होतील, काही दिवसांमध्ये मुलं पॉझिटिव्ह येतील, त्यानंतर दिवाळी येईल. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून दिवाळीपर्यंत जर का वॅक्सिन येणार असेल मुलांचं, तर वॅक्सिनेशन केल्यानंतरच शाळा सुरू करण्यासाठी सरकार आग्रह का धरत नाही? एवढ्या लवकर शाळा सुरू करायच्या, परत मुलं पॉझिटिव्ह होतील, मग आमच्या मुलांना डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये किंवा आयसोलेशन सेंटरमध्ये पाठवण्याचा सरकारचा घाट आहे का? असा एक खूप मोठा प्रश्न आमच्या मनामध्ये या निमित्ताने उपस्थित होतो.
आणि याची जबाबदारी पूर्ण पालकांवरती ढकलणे, पालकांकडनं फॉर्म भरून घेणे हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे चांगल्या गोष्टी झाल्या तर त्याची जबाबदारी शाळा घेतं आणि काही चुकीचं झालं तर ते तुम्ही पालकांवरती ढकलून टाकता. याच्यामध्ये जर कोणाला एखादा मेजर इन्सिडेंट घडला तर त्यासाठी कोण जबाबदार राहणार आहे? या सगळ्याचा विचार केला तर सध्या तरी पालक कुठेही मुलांना शाळांमध्ये पाठवण्याच्या मनस्थितीत नाहीये. खरं जयश्रीताई, आणि असं देखील म्हटलं जात होतं की काही वेळेला असा देखील अवलंब केला जाऊ शकतो की एका बेंचवर कदाचित एक विद्यार्थी बसून तशा रीतीनं सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाऊ शकतं का? तुम्हाला प्रॅक्टिकली हे शक्य वाटतं का? आणि त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा, जेव्हा शालेय अभ्यासक्रम आखला जातो यावेळेला त्याचं नियोजन वेगळं असू शकतं का? या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो का की जेव्हा प्रत्यक्ष वर्ग सुरू होतील तेव्हा येणाऱ्या परीक्षा किंवा त्याच्या पुढचं नियोजन या सगळ्यामध्ये कसं असू शकेल? आता आपण अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर आतापर्यंत जे काय अभ्यासक्रम होता तो पूर्ण अभ्यासक्रम आता मुलांवरती लादला जातोय. याच्यामध्ये आपल्या मुलांना काही समजलंय का? आकलन शक्ती काय होती त्यांची, आकलन किती झालंय किंवा या कुठल्याच गोष्टींचा विचार झालेला नाही. वास्तविक पाहता खूप साऱ्या भागांमध्ये इंटरनेटचे एवढे इश्यूज होते, बऱ्याच ठिकाणी तर आजही मुलांचे ऑनलाईन बंद आहेत. शाळांमधले आणि पॅरेंट्सचे फीसचे डिस्प्यूट्स आहेत, ते डिस्प्यूट्स अजूनही सॉल्व्ह झालेले नाहीयेत. आणि वास्तविक पाहता आणि सत्यता बघितली तर कुठेही मुलांचं ऑनलाईन एज्युकेशन मुलांना मिळालेलं नाहीये. त्यांचा जो पूर्ण पोर्शन होता त्यातला 50% पोर्शन आता पूर्ण होणं गरजेचं होतं, पण नक्की तो पोर्शन पूर्ण झाला आहे का याची असेसमेंट कुठे केल्या जात नाहीये. आणि हायजीनच्या बाबतीत म्हणाल तर एका बेंचवर एक मूल हे SOP मध्ये लिहिणं खूप सोपं आहे, पण प्रॅक्टिकली खूप अवघड आहे. कारण मुलं जेव्हा शाळेत जातील तेव्हा कुठलेही शिक्षक याच्यावर एवढा कंट्रोल आणू शकत नाहीत. आपण सध्या सोसायट्यांमध्ये बघितलं तर मुलं जेव्हा खाली खेळायला येतात मुलं ती एकत्र असतात, गळ्यात गळे घालून खेळतात. मग शाळांमध्ये अजून कोणतं वेगळं चित्र होणार आहे? इथे किमान ट्रेस करणं तरी सोपं जाईल, पण शाळांमध्ये ट्रेस आउट करणं पण खूप अवघड आहे. खूप घाई होतीये शाळा सुरू करण्याची. सरकारने याच्यावर खरं तर पुनर्विचार करावा, लोकल प्रशासनाने याच्यावर विचार करावा आणि वाढत्या कोरोनाच्या संख्येवरती पण आता पुन्हा एकदा सिरियस होण्याची वेळ येत आहे. अगदी खरं. आणखीन एका मुद्द्याचा पुन्हा एकदा जयश्रीताई तुमच्याकडे येते, पण तोपर्यंत पालक संघटनेचे मुकुंद किर्दत आता आपल्या सोबत आहेत. मुकुंद सर, जयश्रीताईंचे मुद्दे तुम्ही देखील ऐकले असतील, पण या सगळ्याबद्दल पालक संघटना म्हणून काय प्रतिक्रिया तुमच्याकडे येत आहेत? पालकांचं काय म्हणणं आहे? पालक तयार आहेत मुलांना शाळेत पाठवायला? खरं तर हा निर्णय 4 तारखेचा जो निर्णय घेतला गेलाय तो या मंडळींनी घेतला, परंतु त्याच वेळेस महाविद्यालयांच्या बाबतीत निर्णय घेत नाहीत. म्हणजे याच्यात शिक्षण विभाग जो सतत तर्कविसंगत निर्णय घेत आहे ते आत्ताही दिसतं. म्हणजे तर्कविसंगती ही शिक्षण विभागाला माहीत नाही काय आहे ती, म्हणजे शाळा सुरू करायची आणि महाविद्यालय बंद ठेवायची याच्या मागचं धोरण काय माहित नाही. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे टास्क फोर्स निर्णय घेतं तेव्हा ते लोकांनाही विश्वासात घेत नाही. आज खरी अडचण काय आहे की पालकांना ऑनलाईन मधल्या मर्यादा कळलेल्या आहेत, पालकांना याची गरजही कळलेली आहे की बाबा प्रत्यक्ष शिक्षण नाही झालं तर मुलांचं शैक्षणिक नुकसान किती होतं आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम मुलांच्या भवितव्यावर होणार आहे. म्हणजे याची सगळ्यांना पालकांना काळजी आहे, परंतु पालकांना काळजी आहे म्हणून त्यांना वेठीस धरणं असा प्रयोग काहीसा होतोय. म्हणजे याच्यामध्ये जे पालकांना आश्वस्त करायला पाहिजे, म्हणजे पालकांना ॲश्युरिटी द्यायला पाहिजे की तुमच्या मुलांना काही झालं तर त्याची जबाबदारी आमची आहे. म्हणजे ही सरकारने सूचना करणं, मार्गदर्शक सूचना करणं हा एक वेगळा भाग झाला. परंतु तुम्हाला तर तुम्ही रेग्युलर तपासणी करणार आहात का? तुमच्या तिथल्या स्थानिक आरोग्य केंद्र असतील तिथे तुम्हाला तातडीने नेलं जाईल का? तिथे तुमची मोफत व्यवस्था होईल का? आरोग्य व्यवस्था सुविधा दिली जाईल का? पण याच्या पुढे काही अधिक आता बरेचदा काय होत आहे की आरोग्यविषयक तज्ज्ञ याच्याविषयी खात्री देत नाहीत की लहान मुलांना त्याचे परिणाम काय होऊ शकतात. याविषयी कोरोनाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे संभ्रम निर्माण झालेले आहेत. आणि असं असताना पालकांनी ही सगळी काळजी घ्यावी आणि पालकांनीच जबाबदारी घ्यावी असं म्हणणं तसं योग्य नाही. याच्यामध्ये पालकांना खरं तर आश्वस्त करण्याची गरज आहे आणि त्यासाठी मुख्य गोष्टी काय आहेत तर आरोग्य सुविधा केंद्र ही सतत अटॅच पाहिजे शाळांना. म्हणजे त्या शाळामध्ये नियमित तपासणी व्हायला पाहिजे. तिथे याचं समुपदेशन म्हणजे आपण ज्याला एका अर्थाने सायकोलॉजिकल याचे जे परिणाम मुलांवर झाले गेल्या 1.5-2 वर्षामध्ये जे काही शाळा बंद आहेत आणि मग त्याच्यामध्ये आल्यानंतर जे काही मुलांना थोडंफार समुपदेशन करायला लागेल या सगळ्याची सोय द्यायला पाहिजे. त्याबरोबर तिथे जे कलेक्टर असतील किंवा त्या स्थानिक परिस्थितीनुसार त्यांनी सतत त्याच्यावरती वॉच ठेवायला पाहिजे. आपल्या इथला काउंट रोजचा काउंट काय आहे आणि त्याचा शाळांशी कसा संबंध येणार. तर शाळांचा जो परिणाम आहे शाळा सुरू होण्याचा याच्याविषयी काळजी घेणारं कोणी युनिट आहे का की हे सगळं कुठे
पालकांसमोर आली. आणि असं असताना पालकांना म्हणणं की ठीक आहे तुम्ही आता शाळांमध्ये मुलांना पाठवायला जा, तर याच्यामध्ये पालकांना गरज आहे, प्रश्न बरोबर आहे, परंतु इतर गोष्टींची काळजी नाही घेतली तर पालक संभ्रमात आहेत. त्यामुळे पालकांना भीती वाटते, एक वास्तव आहे. अगदी खरं आहे सर. आणि या संदर्भात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जयश्रीताई असतील किंवा तुम्ही जेव्हा पालक संघटना म्हणून त्याचं प्रतिनिधित्व करता, तुम्ही या संदर्भात सरकारकडे काही बाजू मांडली आहे का? किंवा उलट पक्ष असं देखील म्हणता येईल की जेव्हा राज्य सरकार इतका महत्त्वाचा निर्णय घेत असतं तेव्हा पालक संघटनांचा विचार किंवा त्यांचं मत यामध्ये विचारण्यात आलेलं होतं का, किंवा तशी काही चर्चा झाली होती का? पालक संघटनांना बहुतेक कधीच आतापर्यंत शिक्षण मंत्री आपले विचारात घेत नाहीत. ते वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बोलतात, परंतु आतापर्यंत अनुभव असा आला की कुठेतरी हे प्रशासकीय अधिकाऱ्यावरती पुन्हा स्थानिक प्रशासकीय अधिकारी की त्याच्या अंगावर ढकलून दिलं जातं की तुम्ही निर्णय घ्या. तर निर्णय घ्या म्हटल्यानंतर सुद्धा जिल्हाधिकारी किंवा तत्सम तिथला जो अधिकारी आहे तो जो निर्णय घेईल त्याला काय क्रायटेरियावरती कुठल्या अटींनुसार त्यांनी निर्णय घ्यायचा याची स्पष्टता नसते. आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कुठेतरी ट्रायल अँड एरर ज्याला आपण म्हणू की शाळा चालून बघा. आता हा परिणाम इतर राज्यांमधले जे काही अहवाल येत आहेत काही ठिकाणी त्याचा परिणाम दुष्परिणाम झाल्याच्या गोष्टी दिसतात. तर याच्यामध्ये जी पालकांच्या मनात भीती आहे त्याला उत्तर देण्यासाठी कोणाशी अप्रोच व्हायचं, म्हणजे कोण संपर्क करताय पालकांशी, तर कुठलाही प्रशासकीय अधिकारी किंवा आयुक्त लेवलचा किंवा जिल्हाधिकारी पातळीवरती कुठलाही आपला प्रयत्न गेल्या काही महिन्यांमध्ये झालेला नाहीये. नाही, पालकांची माझ्या माहितीप्रमाणे शिक्षण विभागांनी सुद्धा संवाद साधलेला नाही. आणि आपण समजू शकतो सर की इतर वेळेला परिस्थिती वेगळी आहे, म्हणजे इतर वेळेला देखील पालकांचं मत नितांत गरजेचं आहे, पण जेव्हा थेट आरोग्याशी संबंधित अशी जेव्हा कोरोनासारखं संकट आलेलं आहे तेव्हा तर थेट निर्णय घेताना पालकांचं मत निश्चितच विचारात घेणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा आपण आणखीन एका पाहुण्यांकडे जातोय. पेठे हायस्कूलच्या प्रियंका निकम आता आपल्या सोबत आहेत. पेठे हायस्कूल पुणे इथल्या त्या मुख्याध्यापिका आहेत. प्रियंका, या संदर्भात पालकांची काही मतं तुमच्यापर्यंत पोहोचली आहेत का? म्हणजे साधारण आता 4 तारीख म्हणजे आज 1 तारीख, तर किती तारखेपर्यंत पालकांची संमती किंवा लेखी परवानगी तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, आणि तसं असेल तर त्याचा प्रतिसाद कसा आहे? हॅलो, 4 तारखेपर्यंत पालकांना आम्ही सांगितलेलं आहे की त्या दिवशी मुलं विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा पालकांची संमतीपत्र हवी आहे. पण 70% पालक म्हणताय की शाळेत पाठवू. बरं. 30% पालकांचा अजून आम्हाला म्हणजे हे नाहीये, पण बऱ्यापैकी पालकांचा होकार आहे. पण मॅम, बाकीच्या 30%चा विचार केला तर त्यांचं काय म्हणणं आहे? म्हणजे संभ्रम म्हणजे त्यांना काळजी वाटते किंवा काय, म्हणजे त्यांना काय प्रश्न पडतात आणि ते तुमच्याकडून सॉल्व्ह करण्याचे काही प्रयत्न होताना दिसतात? हो, पालकांचं आम्ही काउन्सिलिंग करतो आहोत की मुलं 2 वर्षापासून घरी आहेत, त्यांचा अभ्यास बुडतो आहे, जेणेकरून मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी ही गोष्ट काळाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत येणं महत्वाचं आहे. आपण प्रियंका, ते असं नाही वाटत की एकीकडे म्हणजे 2 वर्षांपासून मुलं जरी घरी असली तरी हा आरोग्य सुरक्षेशी निगडीत प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे पालकांमधला हा संभ्रम किंवा त्यांच्यातलं शासनाचे नियम पाळून सगळं आपण करू शकतो. शासनाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला जे नियम दिलेले आहेत त्यामुळे आपण ते करू शकतो. प्रियंका, पण आणखीन एक प्रश्न म्हणजे आता काही पालक संघटनांशी आम्ही संवाद साधला, त्यांचं असं म्हणणं आहे की समज मुलांना शाळेत काही त्रास झाला किंवा तिथे काही संसर्ग झाला तर इमिजिएटली त्यांना नेण्यासाठी जवळच्या कोणत्या सुविधा, आरोग्य सुविधा केंद्राशी त्यांना नेलं जाईल किंवा असा काही ॲश्युरन्स शाळेकडून दिला जाणार आहे का? त्याप्रमाणे शासनाने सांगितल्याप्रमाणे काही हॉस्पिटल्स, काही डॉक्टरांशी संपर्क साधून तातडीची उपाययोजना आपण करू शकतो. बरोबर प्रियंका. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, जसं महापौरांनी काल म्हटलं होतं मुंबईत की एका बेंचवर 1 विद्यार्थी बसेल, तसे नियम काय सांगतात? आणि तुम्हाला प्रॅक्टिकली असं वाटतं का की इतके दिवसानंतर सगळे जेव्हा विद्यार्थी येतील तेव्हा खऱ्या अर्थानं सोशल डिस्टन्सिंग शक्य आहे? आपण बघतोय की शाळांसंदर्भातल्या पालक संघटनांचं एकीकडे म्हणणं आणि त्याचबरोबर पुण्यातल्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांच्याशी देखील आपण संवाद साधला. त्यांचं असं म्हणणं आहे की 70% पालक म्हणतात की आम्ही मुलांना शाळेत पाठवायला तयार आहोत, कारण मानसिक आणि बौद्धिक त्यांच्या विकासावर त्या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो, अशी देखील मतं पालकांकडून व्यक्त होतात. आणि यानंतर आपण थेट जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनात. सफाई मित्र हर रोज झाड़ू उठाकर सड़कों को साफ करने वाले हमारे भाई बहन, कूड़े की बदबू को बर्दाश्त करते हुए कचरा साफ करने वाले हमारे साथी
सच्चे अर्थ में इस अभियान के महानायक है। कोरोना के कठिन समय में उनके योगदान को देश ने करीब से देखा है, अनुभव किया है। मैं देश की इन उपलब्धियों पर हर भारतवासी को बधाई के साथ ही स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 और अमृत 2.0 के लिए शुभकामनाएं देता हूं। और इससे सुखद ये क्या होगा कि ये नई शुरुआत आज गांधी जयंती के एक दिन पहले ही हो रही है। ये अभियान पूज्य बापू की प्रेरणा का ही परिणाम है और बापू के आदर्शों से ही सिद्धि की ओर बढ़ रहा है। आप कल्पना करिए, स्वच्छता के साथ साथ इससे हमारी माताओं बहनों के लिए कितनी सुविधा बढ़ी है। पहले ही कितनी ही महिलाएं घर से निकल नहीं पाती थी, काम पर नहीं जा पाती थी, क्योंकि बाहर टॉयलेट की सुविधा ही नहीं होती थी। कितनी ही बेटियों को स्कूल में शौचालय न होने की वजह से पढ़ाई छोड़नी पड़ती थी। अब इन सब में बदलाव आ रहा है। आजादी के 75वें वर्ष में देश की इन सफलताओं को, आज के नए संकल्पों को पूज्य बापू के चरणों में अर्पित करता हूं और नमन करता हूं। साथियों, हम सभी का ये भी सौभाग्य है कि आज ये कार्यक्रम बाबा साहब को समर्पित इस इंटरनेशनल सेंटर में आयोजित हो रहा है। बाबा साहब असमानता दूर करने का बहुत बड़ा माध्यम शहरी विकास को मानते थे। बेहतर जीवन की आकांक्षा में गांवों से बहुत से लोग शहरों की तरफ आते हैं। हम जानते हैं कि उन्हें रोजगार तो मिल जाता है, लेकिन उनका जीवन स्तर गांवों से भी मुश्किल स्थिति में रहता है। ये उन पर एक तरह से दोहरी मार की तरह होता है। एक तो घर से दूर और ऊपर से ऐसी कठिन स्थिति में रहना। इस हालात को बदलने पर, इस असमानता को दूर करने पर बाबा साहब का बड़ा जोर था। स्वच्छ भारत मिशन और मिशन अमृत का अगला चरण बाबा साहब के सपनों को पूरा करने की दिशा में भी एक अहम कदम है। स्वच्छ भारत मिशनचा दुसरा टप्पा, त्याचबरोबर अमृत मिशनच्या टप्प्याबद्दल आता पंतप्रधान संबोधित करतायत आणि त्याचबरोबर पंतप्रधानांच्या या संबोधनामध्ये शहर कचरामुक्त बनवायला कशा रीतीने प्राथमिकता दिली जाते आणि यामागे कशा रीतीने यंत्रणा उभी राहिलेली आहे, 6 वर्षात कशा रीतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती, या सगळ्या मुद्द्यांचा त्यांच्या भाषणात समावेश आहे। एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोक।